महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। नमस्कार। आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वर्षाचा म्हणजे त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह इथे आज महाआरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे। त्या संदर्भात सर्व तज्ञ मंडळी, न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जरी, व्हास्क्युलर सर्जन, जनरल सर्जन, कार्डिओलॉजी, मेडिसिन, डेंटल, ENT अशा विविध तज्ञांनी जे सामाजिक रुग्णांना आणि जे आजार होऊ नये यासाठी पण प्रतिबंधक म्हणून तपासणीचे आयोजन केलेले आहे। म्हणून आयोजक लहुजी शेवाळे साहेब तसेच अध्यक्ष डॉक्टर पवन डोंगरे साहेब यांचे सर्वांचे आमच्या डॉक्टर मंडळीतर्फे खूप खूप आभार। आम्हाला ही संधी दिली आणि सर्व रुग्णांना आम्हाला सेवा करण्याचे एक मोका दिला त्याबद्दल खूप धन्यवाद, आभार। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं आज मुकुंदवाडी येथे या उत्सव समितीच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे। या महोत्सवाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे हा सर्वपक्षीय महोत्सव आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षाचा समावेश करून लोककल्याण कसं साधता येईल, लोकांना आरोग्याच्या सुविधा, निदान आणि उपचार हे दोन्ही मोफत कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा अतिशय चांगल्यापणे पार पडलेला आहे। या समितीचे अध्यक्ष डॉक्टर पवनजी डोंगरे, इतर सर्व समिती सदस्य, सहकार्याध्यक्ष सुग्रीवजी मुंडे, संस्थापक संयोजक श्री लहुजी शेवाळे यांनी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यासाठी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत। खरं तर या शिबिराचा सर्व जनांनी जे जे गरजू आहेत हे मोफत निदान आणि उपचार केंद्र असल्यामुळे सर्वांनी अतिशय ऍक्टिव्हपणे सहभाग नोंदवून हे शिबिर यशस्वी कसं होईल यासाठी धडपड केली पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, शिबिराचा फायदा घेतला पाहिजे। आणि एक विशेष सांगायचं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवीने एक आदर्श कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून या देशामध्ये जे राज्यकारभार केला, त्यामुळे आजच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेण्याचं गरजेचं आहे। त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मोठा संदेश पण या शहरामध्ये, या राज्यामध्ये जावा असे या संयोजकांना वाटतं। आणि या कार्यक्रमासाठी मी या आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। होळकर जी माता आहेत त्यांनी जे कार्य केलेलं आहे, आज त्यांचा त्रिजन्म शताब्दी योग आलेला आहे। मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की मला काहीतरी माझी केलेली पुण्याई असेल ज्यामुळे मला या वर्षाचा जिल्हा अध्यक्ष करण्यात आलेला आहे समितीचा। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा काम अत्यंत मोठा आहे। काशी विश्वनाथ मंदिर, 12 ज्योतिर्लिंग, पाणीचे असंख्य त्यांनी पाणी लोकांसाठी ठिकठिकाणी तयार करून ठेवलेले बावर, तुम्ही त्यांचा बघा कार्य केलेलं। म्हणजे आज जेवढे मंदिर आहेत, मग ते पशुपतीनाथचं मंदिर असू द्या, कुठलंही मंदिर असू द्या, आपल्या शहरामध्ये या ठिकाणी घृष्णेश्वरचं मंदिर ते पण अहिल्याबाई होळकरांनी निर्माण केलेलं आहे। लहू शेवाळे साहेबांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी त्या काळामध्ये रिसर्च करून जे दगड निवडलं तो दगड झिजत नाही, म्हणून आज 300 वर्षानंतर सुद्धा आपण ज्यावेळेस त्या बावरामध्ये जातो, त्या ठिकाणी जातो,
त्या मंदिरातले कुठलीही झीज होत नाही. तर एवढं त्यांचं केलेलं काम समाजासाठी आहे. मी सर्वांना विनंती करतो, 31 तारखेला वाहन रॅली आहे. 31 तारखेला वाहन रॅली होणार आहे. चिकलठाणा ते अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकापर्यंत, कोकणवाडीपर्यंत जाणार आहे. आणि 1 तारखेला एक त्यांचा भव्य असा आमचा एक जुलूस ज्याला आपण म्हणतो, की त्यामध्ये सगळे वाघा मोरचे पथक राहणार आहे, दंगल डफचे पथक राहणार आहे. मोठ्या संख्येमध्ये असा देखावा करून ते सगळी मिरवणूक निघणार आहे. त्या मिरवणुकीमध्ये मग शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी सहभाग घ्यावा. कारण अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले मंदिर आपण रोज जातो, महादेवाचे दर्शन आपण रोज घेतो. ते दर्शन आपल्याला उपलब्ध करून देण्याची संधी हे अहिल्याबाई होळकरांनी आपल्याला दिलेली आहे. तर आपल्या सर्वांना विनंती करतो संपूर्ण समितीच्या वतीने की 1 तारखेच्या कार्यक्रमाला पण आपण यावं आणि 31 तारखेच्या वाहन मिरवणुकीमध्ये पण आपण सहभाग घ्यावा, एवढीच विनंती. धन्यवाद.